नमस्कार, मी DNM प्रतिनिधी संतोष गोळे. आज आपण इथं सैदापूर ह्या गावी आलेलो आहे. मनीषा देसाई मॅडम यांच्या माध्यमातून आज आपण या सैदापूर येथील शेतकऱ्यांना आपली DNMची टेक्नॉलॉजी दिली होती. तर त्याचा नेमका ह्या भात ह्या पिकामध्ये काय फरक पडला आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून इथं ऐकूया. नमस्कार, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव हिमांशू विकास जाधव. ओके. राहणार सैदापूर. सैदापूर. तुम्ही ह्या आपल्या भात पिकासाठी आपल्या DNMची टेक्नॉलॉजी म्हणजे क्रॉपनीड आणि ॲक्टिवेटर हो. याची फक्त एकच फवारणी दिली एकच फवारणी. का दुसरी दिली अजून? नाही एकच फवारणी दिली. त्यातलं पण अजून शिल्लक आहे थोडं. शिल्लक आहे. मग एका फवारणीमध्ये ह्या पिकामध्ये तुमच्या काय बदल जाणवला? खूप बदल झाला. म्हणजे लगेच पिकाची वाढ पण झाली ओके. आणि तवऱ्या तुम्ही या प्रकारे बघू शकता. हे बरोबर. सगळे बघा. म्हणजे आज एक म्हणजे एकदम वितीपेक्षा proper- जास्त तवरी चांगली पडल्या हो, आणि हो. पूर्ण भात पोचवलाय तुमचा. एकदम आणि हं. प्रत्येक भरलेला आहे. बरोबर. मला खूप रिझल्ट चांगला भेटलेला आहे यातून. ओके. आणि तुम्ही वाढ पण बघू शकता. हं. सगळी एकदम म्हणजे एक समान आहे. एक समान आहे. सगळं एकदम प्रॉपर असं सगळं टॉप टू बॉटम एक नंबर आहे. ओके. तुम्ही बघू शकता. तुम्ही आता पहिला पण भात करत होता, हो. बरोबर आहे की नाही? हो हो. तर त्यावेळेस पण तुम्ही उत्पादन घेतलं असेल आणि आता आपली एक फवारणी घेतली. आता ह्या पिकामधून तुम्हाला काय वाटतं किती उत्पादन निघू शकते, किती टक्के? एक मला वाटतंय की आधी भात करतच होतो, बरोबर आहे. हं, हं. पण ह्यावेळेस जरा फवारणीमुळे मला वाटतंय 30-35% आसपास आणखी एकदम जास्त वाढेल. ओके. आधीपेक्षा जास्त. ओके. म्हणजे पहिल्यापेक्षा तुम्हाला एका फवारणीमध्ये हो हो 30 ते 35% हो, जास्त हो, ग्रोथ येऊ हो, शकतो हो, हो. उत्पादनामध्ये, असं तुमचं मत आहे. हो हो हो. ओके. म्हणजे हे पिकाची ग्रोथ बघून तुम्हाला वाटते, बरोबर आहे की नाही? खरोखर ऑलरेडी तशी पिकाची ग्रोथ आहेच. बघू शकताय तुम्ही इथं. म्हणजे पूर्ण भात आपला हा पोसवलेला आहे, असं पाहू शकताय. सर्वकडे तुम्ही पाहू शकताय असं पीक, इकडून ते असं पाक इकडं खाली, बरोबर आहे की नाही? तुम्ही दरवर्षी भात पीक करता, बरोबर आहे? हो हो बरोबर. ओके. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तुम्हाला एका फवारणीमध्ये चांगला फरक पडला आहे. ओके. हो हो. इतर शेतकऱ्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही एकदा ह्यांचा ब्रँड ओके. बघून घ्या. ओके. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. ट्राय केल्याशिवाय तुम्ही परत घेणार नाही. पण बरोबर. एकदा जस्ट ट्राय करा तुम्ही. बरोबर आहे. पण तुम्हाला जेव्हा ह्याची तुम्हाला कळेल की काय बाबा क्वालिटी आहे, ओके. काय भाताची क्वालिटी होते, काय नंतर आपल्याला पिकामध्ये काय बदल भेटतोय, तुम्ही जस्ट एकदा ट्राय करून बघा. माझं एवढंच म्हणणं आहे. ओके. धन्यवाद. आणि तुम्ही आता भाताला रिझल्ट चांगला घेतलाय, आता ऊस हो. पण लावणार आहे तुम्ही. हो, मग हो, ऊसासाठी आपली पूर्ण आणि ट्रीटमेंट घ्याल तुम्ही उसाला सगळी जे काय लागेल ते पहिल्यापासून? सगळं- पहिल्यापासून येऊन लागण्यापासून मी सगळं घेणार आहे. ओके. एकंदरीत धन्यवाद. तुम्ही आपल्या DNM कंपनीसाठी मुलाखत दिली त्याबद्दल DNM परिवारातर्फे तुमचं मी खूप खूप आभार मानतो. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही जास्तीत जास्त इथल्या शेतकऱ्यांना सांगावं. हां, हो, हो. पाहू शकताय तुम्ही असं खूप छान भाताचं पीक आलेलं आहे. तवरीसुद्धा खूप सुंदर पडलेली आहे. सगळा प्लॉट तुम्ही पाहू शकताय. तसा आम्हाला वेळच झाला, अंधार पडत आला आहे आता. धन्यवाद परत एकदा.